सभेचे अध्यक्ष याच्यासाठी अगोदर नाव घेतलं का नितीन भाऊ मी किती वेळ बोलायचं ते सांगितलं तर तशा पद्धतीने मी बोलतो. आदरणीय दादा, सन्माननीय तटकारेताई, जयश्रीताई, दिलीप काका, सरोजताई, रवींद्र नाना, बलकवडेताई, राजेताई, राजू पवार साहेब, नवशू गायकवाड, गोपाळराव धूम, भिका राऊत साहेब, सन्माननीय सर्व व्यासपीठ उपस्थित सर्व तालुक्यातून आलेले प्रमुख असे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे बंधू भगिनी, पत्रकार मित्र, TV चॅनलवाले, सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो. आणि दादा तसा आज हा आमच्या इकडच्या भाषेत गुडघ्याचा माणूस झाला आहे. आज म्हणजे माणसं गुडघ्यावर मोजली जातात. एक माणूस दोन बाजूने दोन गुडघे दिसतात त्याला सुद्धा माणूस गणतात. एकूण माणसं होतात 3, बरोबर ना. एवढी आवनीची घाई असताना सुद्धा एवढ्या मोठ्या भगिनी जेव्हा आल्यात, खरंच त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. याच्यावरून एक वाटतं का बरेच वेळा लोक घेतात आणि विसरतात, पण ह्या त्याच्यापैकी नाहीत. यांना राखी पौर्णिमेची राखी बांधण्याच्या बरोबर तुम्ही जी काही भेट देणार आहेत त्याच्यावरचा विश्वास म्हणून या ठिकाणी एवढ्या भगिनी आल्यात. थोडंसं मला वाटलं होतं का नितीन भाऊ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अगोदर मला जर बोलवलं असतं थोडंसं आधी, तर ढवळगाणी 1-2 आपण चांगली म्हणली असती दादाचं स्वागत करायला, बरोबर ना. तुम्हाला येत असेल एखाद्याला तर अजूनही एखाद्याने येऊन म्हणायचा, नसल तर मला सांगा का मग आमच्या वतीनं तू सांग तर मी सांगतो, आहे ना. सांगून पाहतो बरं. दादा आमच्यात आहे आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी, आनंदाची दीपवाळी घरी आलेत वनमाळे, घाली ते मी रांगोळी गोविंदा गोविंदा, घाली ते मी रांगोळी गोविंदा गोविंदा. आज आपण आमच्या ह्या महिलांच्या समोर वनमाळी भाऊ, तुम्ही ही जी काही भेट महायुतीच्या माध्यमातून दिली गेली आम्ही कदापि हे विसरू शकणार नाही. जसं सांगतात उजळले भाग्य आता अवघी चिंता निवारली. अनेक निवेदनं आम्ही दिलेत, त्यात सगळ्यात जास्तची निवेदनं जी मी आता सहज धूम साहेबांनी दिलेली, राऊत साहेबांनी दिलेली, अनेकांनी दिलेली निवेदनं आहेत. त्याच्यात सगळ्यांचं एकच मागणं आहे, दादा आम्हाला पाण्यातला pH कळतो, पाण्यातला pH कळतो, मिलीमीटर कळतात, सगळंच कळतं, फक्त आम्हाला पिण्याच्या पाण्यापासून शेतीच्या पाण्यापर्यंत सगळ्यात ज्या काही अडचणी आहेत त्या नितीन भाऊंनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितल्या. नेमकं आम्ही जंगलचे राजे, पण जंगलचे राजे आहेत पण पानं तोडण्याची ऐपत नाही. आणि नेमकं मोठमोठी धरणं करायची तर मला नाही वाटत का त्याच्या परवानग्या 1-1, 2-2 पिढ्या मिळतात. आणि म्हणून जे काही आमचे कैलासवासी हरिभाऊ महाले, हरिभाऊ भाऊडू महाले ते होते, ते सांगायचे फॉरेस्ट प्लॉट आता नावावर करून दिला, आता इथं मागणी झाली नावावर करून दिला पाहिजे असं जाधव साहेबांनी सांगितलं. खरी आहे, पण 40 वर्षापासून आपल्या ताब्यातच आहेतच ना. आणि किती भवाळे गोंड होतात, 4 भवाळ्या 3 बिल्ली, बरोबर ना. आणि आता 7-12 झाला, 2 वर्षापासून झालेत काहींच्या नावावर 7-12. 6 बिल्यांच्या तिथं 1 कॅरेट टंबाटी झाली का, तेवढाच ना. 7-12 झाल्यावर सुद्धा
फरक पडलेला नाही. माझं मत फॉरेस्ट प्लॉट द्या, आता दिल्यात त्यासुद्धा स्मशानभूमीला जागा लागते 3 गुंठे फिरायला सहित, आणि पट्टा मिळाला आहे 2 गुंठे. त्या सुधारणा झाल्या पाहिजे. ह्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या फॉरेस्टच्या ज्या काही अडचणी आहेत, तर दादा आमची विनंती आहे, छोटे बंधारे जर केले, मोठे बंधारे 10 वर्षांनी होतील, 15 वर्षांनी होतील, पण छोटे बंधाऱ्यांचे काही निकष नियम हे जागेवर आपण बदलू शकतो. का आज 1 हेक्टरची परवानगी वन खात्याला देण्याचे DFO लेवलला अधिकार आहेत, पण नदी मोजली जाते. माझं म्हणणं, नदी ही निसर्ग निर्मित आहे. खडक मोजून ते सुद्धा 1 हेक्टरमध्ये धरलं जातं, ते मायनस करावं. खडक निसर्गाने निर्माण केला आहे, नदी निसर्गाने निर्माण केलेली आहे. कोपऱ्यावरची बाहेरची जेवढी काही जागा बाधित होत असेल त्या जागेला तुम्ही काउंट करा, तिला तुम्ही मोजा. मी असं एका ठिकाणी सांगितलं होतं का उलट बंधारे बांधून बेडका खेकडा ह्या पावसाळा भरत्याच्या जगत्यात, आणि उन्हाळ्यात फॉरेस्ट विभाग कुठं बांधताय टाक्या, ते कापाटात. मासं काय उड्या मारत तिथं जाऊन आणि पाणी पितील काय? तिथंच पाणी साठलं तर मासे राहतील, खेकडाही राहतील, कासवा राहतील, जलचर सगळे प्राणी राहतील. पण तसं होत नाही, आणि म्हणूनसाठी वनावरची निर्बंध थोडेफार शिथिल करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावा लागेल. या ठिकाणी योजनेच्या संदर्भात सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीची माहिती सांगितली. मी थोडी एकच विनंती करेल, मला मागचा अनुभव आहे. आता हे 1500 दिलेत ना, 1500 3000 मला वाटते. पण बहिणीने घ्यायचं तर दाजीलाही सांभाळायचं बरं का, नाही ना. ह्या म्हातारीला जेव्हा पैसे मिळत नव्हतं ना, तेव्हा म्हातारी पडवीत, म्हातारी पैसे मिळायला लागले तेव्हापासून सुना सांगत आहेत, पडवीला गार मधी राहावा. तसा व्हायला नको बाबा. व्यवस्थित कुटुंबासाठी वापरा, मुलांच्या शिक्षणासाठी वापरा. काही आज्या मला आवडल्यात, त्यांनी पैसे साचवून ठेवलं. उशीत एक म्हातारी गेल्यावर त्याचे 6 का 6,500 रुपये उशीतून निघाले होते, ठेवलेच होते ना. त्याचा त्यांना त्या कुटुंबाला पुढे उपयोगच झाला असेल. कोणी नातवंडांना आजारी फाजारी झाला तर लगेच तुमच्यापैकी काही आज्या किंवा काही तुमच्या सासवा, तुमच्या घरातल्या म्हाताऱ्या आताही देतात ना थोडाफार काही ना काही. फक्त त्या पद्धतीनं त्याचं नियोजन त्या ठिकाणी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. हे जे काही आता सध्या सुरू झाले पहा, सध्या जे काही सुरुवात झालेली आहे, कोण येतो काय सांगतो, दुसरा येतो तो तिसराच सांगतो, चौथा येतो वेगळाच सांगतो, तर तो त्यांचा दोष नाही आहे. आता हा सीझन आहे. नंदीवाला कधी येतात? हलकी भाता निघाली का नंदीवाला आलं, आणि झगारत होतो. बाकी इथं आता तासा मारतो, बरोबर ना. तसं आता कोण येईल काय उलट्या उड्या मारून दाखवेल, पलट्या उड्या मारून दाखवेल. पण आपण सुज्ञ झालोय आता. आपल्याला कळालं पाहिजे, आपल्याला कळतं विकास म्हणजे काय. तर त्याच्या अनेकांनी खुलासा केला आहे, मी त्याच्या खोलात जाणार नाही. परंतु दादांचा स्वभाव आपल्याला माहीत असेल. मी अनेक ठिकाणी म्हणण्यापेक्षा मी बारामतीत त्या दिवशी सांगितलं, दादा म्हणजे फणस. फणस वरून काटे, आतून गरे, आणि गऱ्यांच्या मध्ये बिया. सगळ्यांचा उपयोग होतो. उकडून खा, भुजून खा, नाही तर रोपा तयार करा. तसे आम्ही ह्या दादाच्या भरोश्यावरच्या बिया आहेत. आणि आम्हाला जर रोपात रूपांतर करायचं असेल, नितीन भाऊला जर रोपात रूपांतर करायचं असेल, आहेत ना काही जमिनीत सुद्धा फणसं येतात. तशी ही लोक आहेत, तशी ही माणसं आहेत. आणि म्हणूनसाठी कोण येईल
काय उलटं पालटं सांगेल, कारण उलटं पालटं कोणाच्या बाबतीत सांगतील. आता सुरुवात माझी केली, मला असं आता निशाण्यावर धरलं आहे. पण मी आमच्या चॅनलवाले मित्रांना सुद्धा सांगेल, थोडंसं काही तुम्हाला जर कुठून काही कमी पडलं, कमी मिळालं मटेरियल, तर तुम्ही कधीही या मला, मी तुम्हाला उपलब्ध करून देईल. एक दिवस लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला तुम्ही ऐकलं असेल, मी जीव तोडून आपला अजितदादा महायुती महायुती. आता इथून असं आम्ही चाललोय, तिथं मंदिरात पूजा होती आणि जवळ राहिलो म्हण नमस्कार नमस्कार, फोटो काढून घेतला एखाद्याने, लगेच व्हायरल केला. पवार साहेबांच्या गटात झिरवाळांचं पलायन झालं रे बाबा. मला त्या दिवसापासून वाटायला लागलं, साला चांगला केल्यावर तर नाव कोणी घेत नाही, कारण एकदम चांगला आपल्याजवळ होत नाही. पण असा काही केला तर नाव येत आहे पाऊवर करून. आता 5-6 दिवस झिरवाळ साहेबांचा मुलगा पवार साहेबांच्या गटात. अरे तो आता दादांनी दिलेल्या फ्लॅटमध्ये मुंबईला 4 दिवसापासून मुक्कामी आहे. चाललंय त्याचं 25, 15, 30, 54 टक्कर बाप्पा. अरे तो माझा आहे ना. त्याला व्हायचं असेल आमदार तर मी दादाला सांगेल, दादा मी थांबून घेतो, आता मला बरेच दिवस झालेत, त्याला तिथं आमदार करू. पण काय म्हणून द्यायची घराघरात लावून, पण लागणार नाही. कितीही प्रयत्न करा, माझ्या म्हातारीवर माझा विश्वास आहे. अजूनही म्हातारीच्या पुढं त्यांची दोघांची टप्पर नाही. त्यांनी करून पावा, कारण म्हातारीची गरज आहे. त्यांचं तर आहेच भाऊ भविष्यात, पण मी आहे तोपर्यंत माझीच गरज आहे ना. त्याच्यामुळं ती तुम्ही चिंता करू नका. अशाच पद्धतीनं जे तुमच्या शेतात राबणारे आमच्यासारखे आहेत, दादासारखे आहेत. पण मी एक पाहत असतो, ऐन वेळेला माणूस भुलतो. कारण आता जे राबतात ना ते मागतात. बांडा असेल तर लालही दिसत नाही आणि काळाही दिसत नाही, फार गाळानी माखून राहतात ते बैल. नंदीवाला सकाळीच उठला ना तो आंघळत नाही, 4-4, 5-5 दिवस नदीवाला आंघळत नाही. पण बैल बाकी धुवून चून एकदम कलर मारून शिंगांना कलर मारून आणतो, कारण त्याला त्याच्यावर जगायचं आहे. आणि मग दारात आला डुबडुब वाजवला का तुम्ही लगेच सुपडा भरला का तोंडाला लावायचा. बरं त्याला तोंडाला लावा, त्याचे पाया पडा, तो बैलच आहे. पण तो 5 दिवसापासून आंघळेल नाही, त्याचे आडवा पडून पाया पडायला तुम्ही चुकत नाही. याच्यात जर खोटा असेल तर मी आता तुमची माफी मागून खाली उतरून जातो. खरं आहे का नाही? आणि त्याच जर वाळवणार अंगणात घाला आणि गोठ्यातून बैल सोडा तर पहिला सांगत यात, ए देवरा घेऊन बस, तोंड टाकल वाळवण्यावर. अरे बाबा त्यांनी पिकवलाय, तो तोंड टाकल, त्याच्या तोंडावर सपाटा. आणि हा म्हणून रात्रंदिवस काबाड कष्ट करणारा जे काही तुमच्याबरोबर आत्तापर्यंत आहेत, भविष्यात राहावेत, याच्यासाठी कोणी काहीही गुगली टाकू द्या. कारण आता सध्या काय त्यांना कळतं मला माहीत नाही. कालपासूनच दादा सुरू झालं आहे. कोरे कागदी बाड नाही का आपलीकडे लावतात, कोरे कागदी बाड खड्या लावत्यात भक्ता, तसा कालपासूनच यंदा कोणी सांगितलं झिरवाळ उद्या सुरगाण्यात नाहीत. अरे पण उद्या येतो का नाही त्याच्यानंतर पावा ना. कालच सुरू झाला, झिरवाळ उद्या नाहीत. पण मलाही वाटायला लागलं आता इथं आहे, 2 दिवस नाहीत याच्यावर माझं नाव आलंय. आता 2-3 दिवस झिरवाळ उपस्थित होते त्याच्यावर माझं 2-3 दिवस. मला काय फरक पडतो. पण गैरसमज तुम्ही मंडळीने करून घेऊ नका. आम्ही आहेत तिथंच राहणार आहेत आणि भविष्यात देखील तिथंच राहू. कारण तुमच्यासाठी जे काही म्हणून मागतो आम्ही, हट्ट करतो. मी केलेल्या हट्टांपैकी, भाऊनी केलेल्या हट्टांपैकी आम्ही एकत्रच जात असतो सगळेजण. आम्ही दादांकडे गेल्यावर आदिवासी विभागाला पैसे नाहीत असं म्हणून सांगितलं गेलं होतं. आम्ही सांगितलं दादा आम्हाला काही करून आता पैसेच लागतील, कारण मागं 2 वर्ष कोरोना गेला, त्याच्यात काहीच झालं नाही आमच्याकडून.
आम्हाला आता लोकांचं जनतेचं देणं आहे, द्यावं लागणार आहे कामाच्या रूपानं. तर तुम्हाला सांगितलं पाहिजे, धूम साहेब 54 वेळा आपल्या आदिवासी विभागाचं बजेट 54 वर्षापासून होतोय. 54 वर्षापासून. आपलं वय सुद्धा नाही तेवढं. 54 वर्षात 3 वेळा जास्त बजेट 9.35% वर बजेट मिळालंय आणि 51 वेळा मायनस मिळालं, 51 वेळा कमी मिळालं. पहिल्यांदा असं आहे का तुमच्या 9.35च्या वर गेलो आपण, त्याच्यावर गेलोय. ही पहिली वेळ आहे. ते वर जाण्याचं कारण फक्त आदरणीय दादा, त्याच्यातून हे आपण सगळं करू शकलो. अन्यथा दुसरे पैसे नाहीत. आपल्या पैशाला कुठं खोचा नाही ना, कारण दुसऱ्याला कोणावर खर्चही करता येतं नाही. 2 गावांचा रस्ता करायचा तर हे गाव आदिवासी पाहिजे, ते गाव आदिवासी पाहिजे. हा कायदा आहे, कानून आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्याला अडचण येत नाही. आणि म्हणूनसाठी मी आपल्याला विनंती करतो, त्याचप्रमाणे खूप सारं द्यायचं काम दादांनी केलं. आत्ता परवा आम्ही असाच हट्ट केला का दादा आमच्या, मला वाटतंय जमिनी, मी दादांना त्या दिवशी सांगितलं 13 एकर जमीन आहे. 13 एकर आहेत, पण 10 मोळ्या सुद्धा त्याच्यात करडाच्या होता नाही. पण जमीन किती? 13 एकर. माग एका आमच्या नातेवाईकांनी सांगितलं होतं, जमीन सरकारला म्हणून नावावर घेऊन टाक. उगीच माझ्या नावावर राहून त्या संजय गांधी मिळत नाही, कारण उत्पन्नच नाही तर ठेवून काय करायचं. दादांना मी बोललो, एवढा मोठा कर्जबाजारी झाला आहे आमचा शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत. मी आता दादांना आकडेवारी दिलेली आहे सगळी. पुन्हाही दादांनी सांगितलं का याच्यात पुन्हा दुरुस्त्या कर, कारण आपल्या इथून जाणारी माहितीसुद्धा चुकीची मिळते. दादा त्या दिवशी दादांनी मला प्रश्न विचारला होता का गडचिरोलीला जर एवढ्या आदिवासी आहेत तर मग तिथं कर्जच नाही का? थकलेलं कर्ज 0. मला थोडासा पेच पडला. मी लगेच संध्याकाळी दादा फोन केला तिथं एमडीनला. एमडींकडून माहिती मागितली. म्हटलं साहेब तुम्ही आमच्या लोकांना कर्ज वाटप करत नाही का? तर नाही म्हणे साहेब करतो. तर म्हटलं मग त्यांच्यावर तर कोणावरच कर्ज नाही. नाही म्हणे ज्यांनी घेतलंय ना तर कधीच भरलेलं नाही. अरे किती भरलं नाही ते तर पाठवा. तरी 200-250 कोटी रुपये कर्ज गडचिरोलीचं आहे. आपल्या इथलं काहीतरी 650 कोटीच्या आसपास आपल्या इथलं आहे. सुरगाण्याचं नाही म्हणता बऱ्यापैकी आहे ना, बऱ्यापैकी म्हणजे बरीच मंडळी आपली सांगत नाही. तिकडे येऊन मग आम्हाला सांगते बा आता त्यात ओढून नेणार आहेत, आता त्यात लिलाव करणार आहेत. नेली ना मसद ओढून. जमिनींवर बऱ्याचशा जिल्हा मध्यवर्ती बँकेची नावं लावण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे. दादांना आम्ही विनंती केली, दादा काही करा, आमचा माणूस त्याची या सगळ्या प्रॉपर्टीची त्याची सुद्धा जर किंमत काढली तर तेवढ्याला कोणी घेणार नाही. एवढं कर्ज झालं आहे. दादांनी सांगितलं आपल्याला काही करून त्यांना न्याय द्यायचा आहे. फक्त क्लिअरकट आकडे तुम्ही त्या ठिकाणी मिळवा. निश्चितच जेवढी जास्तीत जास्त करता येईल तेवढी मदत आपण त्या सर्व आदिवासी सभासदांना, आदिवासी शेतकऱ्यांना, थकीत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका दादांनी घेतलेली आहे. त्याबरोबर एवढे हट्ट नसावेत, पण माझं एक मत आहे, भरपूर मागितल्यावर थोडंसं मिळतं, थोडंच मागितल्यावर तर काहीच मिळणार नाही. म्हणून आम्ही मागताना भरपूर मागतो. आम्ही शासकीय वसतिगृहांची मागणी केली, दिली. आता संख्या वाढवून मागतोय, देतात. आता परवा तर शेवटचं आपल्या जे घरकुल आहेत, मला वाटते माझ्यापेक्षाही पुढे हा तुमचा माणूस. म्हणजे मला मिळालेत 1900 शबरीची घरं आणि यांना पवार भावकी म्हणून पहा, हे भाऊ बन ना, यांना आहेत 2160. मग मी सोयरा पवारांचा आहेच ना, मग मला 200-400 जे राहिले असतील ते देऊन टाकले पाहिजे तुम्ही. भावाभावांनी वाटण्याचं काही काम नाही. तर त्याची किंमत वाढवण्याचा प्रस्ताव का एक
1,35,000 तर आदिवासी विभागानं तरतूद आहे दादा, 2.5 लाखाला त्याची मागणी केलेली आहे का एका लाभार्थीला 2.5 लाख रुपये शेबरीला द्या, तर तेवढी त्याची मान्यता द्यावी अशा पद्धतीने मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो। अनेक कामांच्या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीची दादांनी मीटिंग लावून त्या ठिकाणी मदत केली आहे। सगळेजण तशी दादांच्या कामकाजावर खुश असतात, महायुतीतली खुश असतात। आपण खुश तर आपण त्यांचेच आहोत, पण महायुतीतली लोकसुद्धा दादांवर खुश असतात, कारण मार्ग काढणे, अडचणीला हाय हाय म्हणत बसला तर त्याच्यावर मार्ग निघत नसतो। तो मार्ग काढण्याची धम्मक हिम्मत हे फक्त दादांमध्ये आहे, हे अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी सांगतो। आपण सुद्धा त्याच्यात सांगायला लाजलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं मी आपल्याला विनंती करतो। या ठिकाणी पेसा भरतीचा विषय जो आहे, आता मला वाटतं निवेदन द्यायला इथं मुलं आलेत, त्याच्यात अनेक वेळा बैठका झाल्यात, तो सुप्रीम कोर्टाच्या अधीनस्थ विषय आहे। परंतु दादा आपण काही आता भरत्या करतो, आपण एक शिक्षण विभागानं एक परिपत्रक काढलंय का जोपर्यंत दोन्ही गोष्टी आहेत ना, सुरगाण्यातल्या कितीक शाळा 0 शिक्षकाच्या आहेत, शिक्षकच नाहीत, 7 वर्ग आहेत शिक्षक 1 आहे, 5 वर्ग आहेत एखाद्या शिक्षकाने शिक्षक 2 आहेत, शिक्षकच नाहीत आणि ते 10 वर्षापासून नाहीत। आणि म्हणून पेसा भरती करून आपल्याला बरीचशी मुलं त्या याच्यात पास झालेत, पण समोरचे काही लोक सुप्रीम कोर्टात आपल्या विरोधात गेलेत, आपल्या विरोधात गेलेत। त्याच्यावर गव्हर्नमेंट म्हणून, शासन म्हणून, दादा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, हे आदिवासी विकास मंत्री यांनी एक ॲफिडेविट दिलं आहे। त्या ॲफिडेविटची आता 5 तारीख, आज तारीख किती आहे मला ती माहीत नाही, 2, 5 तारखेला त्याची सुनावणी आहे। त्या सुनावणीत निकाल लागला तर आपली पेसा भरती होईल, आणि नाहीच लागला तर कोर्ट आहे, कोर्ट त्याला काय आपण चॅलेंज नाही करू शकत। आणि दादा एवढी वाईट अवस्था आहे, कोर्टात ह्यांना मी सांगितलं पाहिजे धुमसाहेब, कोर्टात 5 तारीख आहे, 4 तारखेला 9 लाख रुपये द्यावे लागतील, 9, 5ला तारीखची सुनावणी होईल, कोर्ट तारीख सुनावणीला घेईल का 17 तारीख सांगेल, 17 सांगितलं तर 16 तारखेला पुन्हा 9 लाख रुपये द्यावे लागतील। असं करत करत आत्तापर्यंत 12-14 बैठका झाल्यात, सुनावण्याच्या तारखा लागल्यात, पण अजून ते मिटलेलं नाही। आता तरुण मंडळी आमची आपलीच मुलं आहेत, आपलेच पुतणे आहेत, सगळे आपलेच आहेत, आता गोल्फ क्लबला उपोषणाला बसलेत कालपासून। मी त्यांना सांगत असतो नेहमी, बाबा उपोषण करू नका रे, पायी पायी जाऊ नका रे, नका ना पोषा रडू। मागची तुमची आपल्या आदिवासी विभागाची लोकांची जी आपण पाहिलंय त्याच्यात आपली इथली मुलं आहेत भरपूर, पण ते आता कोणीच आलं नसेल, कारण त्यांचं काम संपलंय। आता तिकडे जिरवा साहेब हो, नाही तर अजित दादा हो, पण रात्रीच्या 12:30 वाजता दादांनी मीटिंग घेतली होती, 12:30 वाजता। अपंग पोरगी या तुमच्या याला खोसकर साहेबांना यांना दादाला वगैरे भाऊला वगैरे सांगितलं होतं, मला वाटतं आपली आश्रम कुठं आहे ते याचं मुंढेगावला त्या 2-1 हजार पोरांना तिथं थांबवलं, खोसकर साहेब सारखा वडे आणून द्यायला होता। मी त्यांना एकच विनंती करत होतो का तुम्ही अजिबात हाल करून घेऊ नका, कारण सगळे जाऊन काय लगेच होते का, सगळं होणार नाही, त्याला प्रोसिजर प्रमाणे गेलं पाहिजे, त्याला सगळ्या नियमाने बसवलं गेलं पाहिजे। आणि त्यावेळेला दादांनी कबूल केलं, रविवारी मीटिंग लावली होती, केशी पाडवी साहेब त्यावेळेला आदिवासी विकास मंत्री होते। रविवारच्या मीटिंगमध्ये असं ठरलं काय व्हायचं ते होईल, यांनी 10 वर्षाच्या पेक्षा ज्यांनी जास्त काम केलंय, 10 वर्ष केलंय, 11 वर्ष केलंय, 10 वर्ष आणि 1 महिना केलंय, त्यांना सगळ्यांना सामावून घ्यायचं। 1586 मुलांना घेतलं, 1586। ही हिम्मत, ही दानत, ही डेअरिंग असावी लागते, ती दादांमध्ये आहे। आता मी सारखा ते शेपूट काही गाठण द्यायचीच नाही, आता पुन्हा 9.5 वर्षावाले आता 11 वर्षाचे झालेत दादा, त्यांची फाईल वित्त विभागातून कालच मी आणलेली आहे, ती आता पुन्हा आपल्या सहीला येईल, तेवढी करून द्यावी अशी माझी विनंती। आता आमचे पेसाचा जो काही उपोषणाचे चाललंय तर त्यांचा एक मागणी आहे, चांगली आहे ती,
शिक्षण विभागानं काढलं का भरत्या होत नाही तोपर्यंत शिक्षक तर पाहिजे म्हणून रिटायर शिक्षक 15,000 रुपये महिन्यानं रिटायर शिक्षक. तर रिटायर शिक्षक मिळतच नाही. आता तो कसा तरी बाहेर निघालाय, तो कसा काय मिळेल, त्याला पहिली पेन्शन मिळतेच ना. आणि रिटायर गुरुजींचा जर आपण पाहिलं इथं आता काही रिटायर गुरुजी असतील, आम्ही शेती सोडायला निघलोय आणि हे रिटायर झाल्यावर शेती करायला निघाल्यात. पण नाही ना, उद्योग असले. तर माझं म्हणायचा अर्थ आणि दादांना विनंती आहे का फक्त जे ह्याचं रिटायर शिक्षक हा शब्द आहे दादा तो काढून टाकला तर ह्या नव्या मुलांना त्या ठिकाणी संधी मिळेल आणि ते काय फार विशेष मला तरी वाटतं अजिबात नाही आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण या मुलांना न्याय देण्यासाठी आपण ते सगळं करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. मग बरंचसं काही बोलण्यासारखं जरी असेल तर मी असं नको व्हायला का मग तुम्ही तर दोघं चौघं कायमच बरोबर राहता नाही, आमच्या पुढं कशाला वाचता. पण तुम्ही पाठीमागं आहेत असं दिसल्यावर थोडा वजन पडतो. म्हणून या गोष्टी मी नेहमी मांडत असतो. तर मग त्या रेशनच्या असतील, रेशनचं मी सकाळी माहिती घेतली तर जे काही स्मार्ट कार्ड आहे आमची मजुरांची जी काही स्थलांतर आहे तर रावसाहेबांनी मला त्याची माहिती दिली. काहीतरी 300 काहीतरी फक्त लोक आहेत, 324 लोकांना स्मार्ट कार्ड आहेत का ते तिकडे जाऊन रेशन घेऊ शकतात कामावर गेल्यावर. तर मला वाटतं भुजबळ साहेबांकडून मी आकडेवारी घेतली होती 55,000 जिल्ह्याची आहे. तर त्या बाबतीत प्रबोधन करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊन भुजबळ साहेबांबरोबर एक बैठक जर आम्हाला लावून दिली तर मला वाटतं आम्ही तो मार्ग फैसला करू शकतो. अशाही पद्धतीने मी आपल्याला विनंती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची एक विनंती आहे का आपण भूपेंद्र यादव साहेब यांच्याबरोबर आमची एक आदिवासी आमदारांची निवळ वनासाठीची बैठक आपल्या मध्यस्थीनं त्या ठिकाणी लावून द्यावी. ती लवकरात लवकर जर लावली तर मला वाटतं आपल्याला काहीतरी त्याच्यातून रिलीफ मिळू शकतो. अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो. आणि मी खूप वेळ बोललो पण मला वाटतं कटाळले तर नसतील असं वाटत आहे. मग काय सांगावं, काही गोष्टी भाऊकडून राहून गेल्यात. दादा म्हणजे काय, कामातली दादागिरी असलेला दादा आहे. 220चं सबस्टेशन ह्या देवसाण्याला होते, टेंडर झालं आहे त्याचं. इकडं जी लाईटचा प्रॉब्लेम आहे पेठमध्ये जो आहे, पश्चिम भागात जो आहे तो मला वाटतं पुढच्या वर्षानंतर कधीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. कारण या टावरवरून ती लाईन जोडणार आहेत. हा आपलं मोठमोठाले टावर गेलेत त्याच्यावरून. त्याच्यामुळे एक एक गोष्टी त्या ठिकाणी आपण निश्चितपणे मोकळ्या करू, मार्गी लावू अशा पद्धतीची खात्री देतो. फक्त ती खात्री तुमच्या भरोशावर देतो का हे दादाच्या बरोबर जे लोक असतील त्यांना मग तो पंचायत समितीला असो, जिल्हा परिषदला असो, आमदारकीला असो, कशाला असो, तर दादाचा माणूस म्हणून, घड्याळाचा माणूस म्हणून त्या ठिकाणी दादांकडं कामाचा दादा म्हणून त्या ठिकाणी जावं, मतदान करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.